पावसाळा म्हटलं तर आपल्याला काय आठवते? गरमागरम कांदा भजी आणि वाफाळलेला आल्याचा मस्त गरमागरम चहा. हे ऐकूनच सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण मस्त गरमागरम कांदा भजी कशी करायची ते पाहणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे. पावसाळा आला तर सर्वांनाच कांदा भजी व आल्याचा मसाले चहाची आठवण येते. पावसाळ्यात कांदा भजी व चहा पिण्याचीच मजा काही और आहे. पावसाळ्यात इच्छा झाली ना तर ही भजी आपण 10 मिनिटात बनवू शकतो. यामध्ये मी सोड्याचा अजिबातच वापर केलेला नाही, तरी पण ही भजी फार छान कुरकुरीत बनतात. भजी तेलात सोडण्याची पण एक संपूर्ण कृती यामध्ये मी दाखवलेली आहे. चला तर ही कुरकुरीत भजी कशी करायची ते पाहूया. तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निशुल्क आहे. यासाठी लागणारे साहित्य, इथे मी मीडियम आकाराचे 4 कांदे आहे ना ते उभे असे काप करून घेतले आहे पातळ. 1 बाउल बेसनाचं पीठ आहे, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीचा ठेचा आहे. इथे मी 4-5 मिरच्या घेतल्या आहे. थोडं आलं आणि लसूण जाडसरच वाटून घेतलेलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ, ओवा, हळद, मीठ, हिंग. सर्वात आधी आपण बेसनाचं पीठ भिजवून घेऊया. एका बाउल मध्ये बेसन घेते. हे तांदळाचं पीठ, ओवा ना हातामध्ये ना थोडासा क्रश करून घ्या, म्हणजे याचा स्वाद आहे ना मस्त लागतो भजीला. आणि ओवा जरूर घाला, पोटासाठी ओवा चांगला असतो. हिंग, हे आलं लसूण मिरचीचा ठेचा, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद. हे सर्व मिश्रण आहे ना आपण आधी मिक्स करून घेऊया. थोडं पाणी टाकून ना हे पीठ भिजवून घेते. पाणी एकदम नका टाकू, पीठ आपलं पातळ होईल. थोडंच टाका. बघा हे पीठ ना मी असं भिजवून घेतलेलं आहे. थोडं करूनच पाणी घातलेलं आहे. हे आपल्याला ना खूप पातळ नाही करायचं आहे, असंच घट्ट पाहिजे बघा. हे बघा मी बेसनाचं पीठ ना असं भिजवून घेतलेलं आहे. फार पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, असंच पीठ आपल्याला पाहिजे आहे भिजवून. त्यात मी आता कांदा घालते. हा सर्व कांदा आहे ना चांगला एकजीव करून घेऊया, मिक्स करून घ्या चांगला व्यवस्थित. आपल्याला ना या भजीमध्ये ना कांदा जास्त पाहिजे आणि बेसन कमी पाहिजे, तरच आपली ना भजी छान कुरकुरीत होईल मस्त. हा बाकीचा पण कांदा उरलेला टाकू. याच्यात ना मी थोडी कोथिंबीर पण घालते. मस्त लागते या भजीमध्ये कोथिंबीर. पण सर्व मिक्स करून घेऊ. या भजीमध्ये आपण सोडा वगैरे अजिबातच घालणार नाहीये, तरी पण आपली भजी ना मस्त कुरकुरीत होईल. सोडा घातला ना आपण तर फार तेलकट होतात ही भजी. सोडा अजिबातच घालणार नाहीये बघा. तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं ना मीडियम तापलेलं आहे बघा. हे आपण आता याच्यात भजी सोडूया. भजी सोडताना ना तुम्ही एकदम असे हे नका टाकू गोळा, असं हाताने ना असं हे करा, म्हणजे कांदा ना असा मोकळा झाला पाहिजे बघा. असं बोटांनी हलवलं ना तर कांदा असा मोकळा पडेल आणि तशी भजी ना कुरकुरीत मस्त लागतात. या पिठामध्ये ना मी कांदा जास्त घेतला आहे, पीठ थोडं कमीच घेतलेलं आहे. एका बाजूने बघा भजी ना चांगली झालेली आहे. 1 मिनिटानेच धारा लावा भजीला. आता आपण पलटून घेऊया.
असे दोन्ही साईडनी ना मस्त कुरकुरीत तळून घेऊया। पावसाळ्यामध्ये ना ही कांदा भजी खाण्याची मजाच काही वेगळी आहे। गरम गरम पावसामध्ये कांदा भजी आणि आल्याचा वाफाळलेला चहा गरम गरम खूप मस्त एन्जॉय करता येतो। पार्टी करता येईल याची, भजीची पार्टी। आणि भजी करायला पण किती सोपी आहे बघा। इच्छा झाली ना तर 10 मिनिटात बनणारी आहे। आता साहित्य आहे ना सर्व मी घरातलं घेतलेलं आहे, बेसिक साहित्यांपासून झालेली आहे। चवीला खूप छान लागते ही भजी। बघा ही अशी मोकळी टाकल्यामुळे ना खूप त्या कांद्याला ना बेसन नाही आहे बघा, त्यामुळे छान कुरकुरीत लागते ही भजी। हे बघा किती छान मस्त झाली आहे बघा भजी। सर्व तेल नितळून घेऊया। अजिबात जास्त तेलकट होत नाही ही भजी, यामध्ये आपण सोडा अजिबात घातलेला नाहीये। टिश्यू पेपरवर काढूया। या पद्धतीने ना आपण बाकीची पण भजी तळूया। ही पण भजी व्यवस्थित तळून घेऊया आपण। दुसरा घाणा पण तळून झाला आहे बघा आपला मस्त। ही बघा मस्त कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहे। याबरोबर मस्त गरमागरम वाफाळलेला आल्याचा चहा। या पावसाळ्यात माझ्या या पद्धतीने तुम्ही कांदा भजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा। व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीला कमेंट्स करा, तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या। धन्यवाद।